अहमदनगर में लोकसभा चुनाव की लड़ाई जोरों पर चल रही है और अहमदनगर लोकसभा क्षेत्र में महायुति उम्मीदवार सुजय विखे पाटिल और महाविकास आघाड़ी उम्मीदवार नीलेश लंके के बीच आरोप प्रत्यारोप का दौर चल रहा है। हनुमान जयंती के दिन महाविकास आघाड़ी उम्मीदवार नीलेश लंके ने धूप की वजह से साधारण तरीके से और विकलांगों को उनके साथ लेकर आवेदन दाखिल किया। कार्यकर्ताओं ने उन्हें हनुमान जयंती के दिन चांदी और पीतल की गदा भेंट दी, जबकि महायुति उम्मीदवार सुजय विखे पाटिल ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों आवेदन दाखिल किया। जनशक्ति के खिलाफ आवेदन दायर किया। जनशक्ति की ऐसी लड़ाई हो कि जीत किसकी होगी, इस पर महाराष्ट्र की निगाहें टिकी हुई हैं। महायुति के उम्मीदवार सुजय विखे पाटिल के आवेदन पत्र दाखिल करते हुए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि अब समय आ गया है कि हनुमान जयंती पर जिस तरह हनुमान ने लंका जलाई थी, उस तरह महाविकास आघाड़ी को भी जला दिया जाए। महाविकास आघाड़ी के उम्मीदवार नीलेश लंके इनको हनुमान जयंती के शुभ अवसर पर कार्यकर्ताओं ने चांदी और पीतल की गदा भेंट दी। गदा लेते ही नीलेश लंके ने कहा कि मेरे पास अब हनुमान जी की गदा है, इसलिए मैं किसके साथ भी खेलने को तैयार है। अहमदनगर से जयप्रकाश बागड़े की रिपोर्ट। बोलो भारत माता की वंदे वंदे। पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याचा वटवृक्ष केला आणि आता ती परंपरा वारसा सुजय पुढे चालवतोय आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रत्येक घटनेत इथल्या सामाजिक सांस्कृतिक प्रत्येक घडामोडीमध्ये एक आपला तरुण नेता म्हणून सुजय विखे पाटील हे इथल्या लोकांसोबत आपल्या सोबत असतात आणि आपल्या डबे आहेत आणि म्हणून त्या डब्यात सुजयला पाठवायचं आहे तिकडे दिल्लीला। मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात, हा देखील इथला इतिहास आहे आणि म्हणून सुजय याच्या नावातच जय आहे, त्यामुळे त्याचा पराजय होणे अशक्य आहे आणि म्हणून त्यांचा लीड वाढवायचं आहे, आपल्याला एवढंच काम करायचं आहे आणि म्हणून आणि विरोधकांच्या लंकेचं दहन करायचं आहे। अर्ज आता आज हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आज अर्ज भरलेला आहे। मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की ही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक होणार आहे आणि सगळ्यांना एक विश्वास देतो की या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासूनचे काही अनेक प्रलंबित प्रश्न आहे, या मतदारसंघातील निराधार लोकांना आधार देण्यासाठी ही निवडणूक लढवण्याचा त्या ठिकाणी मी निर्णय घेतलेला आहे आणि मला ह्या सर्व माझ्या मायबाप जनतेचा, सर्वसामान्य जनतेचा एक विश्वास आणि खात्री आहे की ही लढाई आपण यशस्वीरित्या जिंकणारच। ज्या पद्धतीने न कोणताही तामझाम न करता अर्ज भरला त्याची मागची नेमकी भूमिका काय? साहेब, इतकं टेम्परेचर आहे, उष्णता इतकी महाभयंकर उष्णता आहे आणि त्याचबरोबरीने आज हनुमान जयंती, प्रत्येक गावागावात हनुमान जयंतीचे कार्यक्रम आहे आणि उष्णता पण महाभयंकर आहे। आपणच आपल्या कार्यकर्त्यांना विटीस धरायचं, त्यापेक्षा आपणच जर साध्या पद्धतीने अर्ज भरला तर तोच सोयीस्कर होतं ना। जर मी मोठ्या प्रमाणात आज शक्ती प्रदर्शनच करायचं म्हणलं तर लोकांनी कामधंदे सोडायचे, उन्हातानाचं नगरला यायचं, फॉर्म भरायचा, परत मागं जायचं, हनुमान जयंतीचे गावातले कार्यक्रम डिस्टर्ब। आज नगर शहरामध्ये ठिकठिकाणी चौकात हनुमान जयंतीचे कार्यक्रम आहे, मग कुठेतरी ट्रॅफिकला अडचण होती, कुठेतरी रहदारीला प्रॉब्लेम येतो, पोलीस यंत्रणा दबाव येतो, प्रेशर होतो, त्यामुळे आपणच जर शांततेच्या मार्गाने फॉर्म भरला तर हे सगळं थांबतं ना।